हाय हॅलो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार. तर मजेतच राहण्यासाठी मस्त असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आज आम्ही आलेलो आहोत नमो ग्रँड सेंटर पार्क कोळशेत इथल्या पार्कमध्ये. तर आज हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे स्टार्टिंगपासून मी सांगते. तिकीट आहे 20 रुपये आणि सुट्टीचा दिवस असेल, संडे किंवा बँक हॉलिडे असतो आपला कुठलाही, तेव्हा 30 रुपये तिकीट घेतली जाईल. आम्ही गुढीपाडव्या दिवशी आलेलो, त्यामुळे आजचं तिकीट आहे 30 रुपये आणि 15 वर्षाच्या खालील मुलांना फ्री आहे एंट्री. तसंच टायमिंग सकाळी 6 ते 11 आणि दुपारी 1 ते रात्री 9 वाजेपर्यंत. तर जर तुम्हाला खूप असं फिरायचं असेल तर दुपारचा जो 1चा टायमिंग आहे रात्री 9 वाजेपर्यंत, त्या ह्याच्यामध्ये यायचं, म्हणजे तुम्हाला खूप काही बघता येईल. तर आम्ही इथे संध्याकाळी 6:30 वाजता आलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला आता कितपत फिरायला भेटेल, कितपत आम्हाला व्हिडिओ कॅप्चर करता येईल ह्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तसंच जर तुमच्याजवळ कॅमेरा असेल, मोबाईल नाही कॅमेरा असेल, तर कॅमेऱ्याचा तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागतो, तो म्हणजे 150. आणि मोबाईलने तुम्ही व्हिडिओ फोटो कॅप्चर करू शकता. तसंच इथे अप्रतिम अशी म्हणजे जागा आहे, ते आपले फोटोशूट करण्यासाठी खूप छान अशी ही जागा आहे. इथे खूप काही बघण्यासारखं आहे. जापनीज आहे, चायनीज आहे, खूप सारे पार्क बनवलेले आहेत. इथे आहे ट्री हाऊस. त्या ट्री हाऊसमध्ये 12 वर्षाच्या मुलांसाठी, त्याच्यावरती अलाउड नाही. तर चला मग हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं की यायचं आहे तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. स्टेशनपासून बराच अंतर आहे कोळशेतला यायला. तुम्ही कोळशेत बसवरून येऊ शकता, पण तिथून तुम्हाला नंतर पुढे येण्यासाठी रिक्षा करावी लागते. आणि जर डायरेक्ट तुम्ही स्टेशनपासून रिक्षा करून आले तर तुम्हाला त्याची प्राईस पण तशी जास्त आहे, कारण खूप अंतर ह्याचं जे आहे ते जास्त आहे. आणि कारण आम्ही जवळपास राहतो आहे, त्यामुळे आम्हाला खूप छान आहे. आणि बाहेरून तुम्ही वरून जर बघत असेल किती अप्रतिम नजारा दिसतोय, तर ह्या अप्रतिम नजाराचा दृश्य बघण्यासाठी, मजा घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. चला मग.